नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमची मुलं सुद्धा मेथीची भाजी खात नसतील तर बनवा अशा पद्धतीची मेथीची भाजी. मुलं नक्कीच आवडीने खातील. त्यासाठी काही बेसिक साहित्य लागणार आहे ते इथे तुम्हाला मी स्क्रीनवर शेअर केलेलंच आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी आधी मेथी चांगली स्वच्छ धुवून घेतली, थोडीशी कट करून घेतली आणि तेलावर चांगली परतवून घ्यायची. आपल्याला मेथी चांगली परतवून घ्यायची. मेथी परतवून घेतली ना का त्याचा कडवटपणा दूर होतो, म्हणून ही मेथी आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची. नाही घेतली तरी सुद्धा चालेल. तर आता मेथी परतून घेतोय तोपर्यंत आपण एक छोटस वाटण म्हणजे शेंगदाणे आणि तीळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे चांगले भाजून घेतले, तीळ सुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि तीळ आणि शेंगदाणे आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. शेंगदाणे आणि तिळाची पावडर तर आपण करून घेतलीच आहे. आता इथे मेथी सुद्धा चांगली परतवून झाली आहे. तर मेथी आपण ही पॅन मधनं काढून घेऊया आणि फोडणी देऊन घ्यायची आहे मेथीच्या भाजीला आपल्याला. तर फोडणीसाठी इथे मी घेतलेलं आहे 2 पळ्या तेल आणि तेल चांगलं तापलं का त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 1 गड्डी लसणाच्या पाकळ्या मस्त अशा कट करून घेतल्यात. तुम्ही ठेसून घेतल्यात तरी सुद्धा चालेल आणि ते आपल्याला तेलामध्ये घालून चांगलं गुलाबी रंगावर लसूण चांगला परतला पाहिजे इतकं छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. लसूण छान परतला का त्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 3 बारीक चिरलेले कांदे. आता इथे थोडा कांद्याचा वापर जास्त आहे, पण कांद्याने या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते, म्हणून आपण इथे कांद्याचा वापर जास्त केलेला आहे. तर लसूण मस्त असा गोल्डन रंगाला येईपर्यंत परतवून घ्यायचा. लसूण चांगला परतला गेला का मग त्यामध्ये घालायचे आहेत आपण 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून. मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे आपण. ते कांदे घालून आपल्याला हे तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत. तर कांदा परतण्यासाठी त्याच्यावर झाकण जरी ठेवलात आणि परतवून घेतलं तरी सुद्धा चालेल. गॅस आपल्याला मीडियम करायचा, झाकण ठेवायचं आणि परतवून घ्यायचा, जेणेकरून कांदा सुद्धा लवकर परतला जाईल आणि आपली भाजी सुद्धा पटकन बनेल. तर मी सुद्धा यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून कांदा परतवून घेणार आहे. तर झाकण ठेवून कांदा मस्त असा परतवून घेतलाय. कांदा थोडासा परतला गेला का त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बारीक चिरलेले टोमॅटो. तर या भाजीमध्ये टोमॅटोने आपल्या भाजीला छान टेस्ट येते, थोडंसं आंबटसर सुद्धा लागतं आणि टेस्ट सुद्धा खूप छान अशी येते. त्यामुळे इथे 1 मीडियम आकाराचा टोमॅटो चांगला बारीक चिरून घेतलाय आणि हा टोमॅटो पण पटकन शिजावा म्हणून आपल्याला पुन्हा एकदा 1-2 मिनिटं या कांद्यावर आणि टोमॅटोवर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर झाकण ठेवून 2 मिनिटं आपण हा कांदा टोमॅटो शिजवून घेऊया. तर कांदा टोमॅटो चांगला शिजलाय. आता त्यामध्ये आपल्याला जे बेसिक मसाले आहेत त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धणे पावडर असं हे बेसिक साहित्य घालून तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा आहे. या मसाल्याला चांगलं तेल सुटलं का त्यामध्ये आपण जी मेथीची भाजी परतवून ठेवली होती ती मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे. अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तीळ आणि शेंगदाणे आपण जे बारीक करून घेतलेत त्यातले पूर्ण शेंगदाणे आणि तीळ आपण वापरणार नाहीये, तर अर्धेच वापरणार आहे. आता आपण मेथीची भाजी जी परतवून ठेवली होती ती मेथीची भाजी सुद्धा या मसाल्यामध्ये आपण टाकून घेतली आणि मस्त असं परतवून घ्यायचंय. आणि हवे तसं आपल्याला जसं पाणी हवंय, जितकं घट्ट पातळ हवंय तेवढं पाणी आपल्याला इथे घालायचंय आणि ही भाजी 1-5-10 मिनिटं शिजवून घ्यायची. तर आता या भाजीमध्ये आपण जे शेंगदाणे आणि तीळ वाटून घेतलेले ते घातलेले आहे. तर अर्धा शेंगदाण्याचा कूट आपण इथे घातलेला आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचंय. 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर आपल्या अंदाजानुसार किती पाणी हवंय किंवा किती घट्ट पातळ हवंय तसं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे. तर आधी मी इथे 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि जर मला ही भाजी खूप जास्त घट्ट वाटली तर अजून थोडं अर्धा ग्लास पाणी मी इथे घालणार आहे. तर आता हे बघा मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे
आणि एकदा आपण हे ढवळून घेऊ आणि जर असं वाटलं की अजून थोडंसं पाणी हवंय तर अजून अर्धा ग्लास पाणी मी इथे वाढवणार आहे. तर ही भाजी मला थोडीशी घट्टसर वाटते म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी इथे वाढवलेलं आहे. आता ही परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी या भाजीला आलेली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. चवीपुरतं मीठ घालून झाकण ठेवून आपल्याला 1-5 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. तर आता मी यामध्ये मीठ घातलंय आणि झाकण ठेवून 1-5 मिनिटं आपण ही भाजी चांगली शिजवून घेऊ. चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा रोटी बरोबर कशासोबत सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. तर खूप छान चवदार आणि मस्त अशी ही भाजी लागते आणि मुलांना सुद्धा आवडते, आवडीने खातात. थोडीशी साय घालायची यामध्ये, खूप छान अशी टेस्ट येते. आता 1-5 मिनिटं मी ही भाजी शिजवून घेणार आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपल्याला या भाजीला एक तडका द्यायचा आहे, तर तो म्हणजे लसणाचा तडका. या भाजीची खरी टेस्ट म्हणजे भरपूर असा लसूण. तर लसणाने या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि त्याची जी चव आहे ती खूप जास्त वाढते. त्यामुळे आता आपण 1 ते 1.5 चमचा तेल आपल्या तडका पॅनमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 गड्डी लसूण मस्त असा कापून घातलाय, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि मस्त असा गोल्डन रंगावर आला का मस्त फोडणी द्यायची आणि झाकण ठेवायचंय पटकन आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. तर तयार आहे आपली ही तुम्ही मसाला मेथी म्हणू शकता किंवा लहान मुलांना आवडेल अशी ही मेथीची भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की जाता जाता मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.